भारताने हरित वाहतुकीच्या दिशेने मोठी झेप घेत देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू केली आहे. पण ही हायड्रोजन ट्रेन नेमकी काय आहे, ती कशी चालते, डिझेल किंवा इलेक्ट्रिक ट्रेनपेक्षा ती कशी वेगळी आहे आणि भारतासाठी तिचे महत्त्व काय आहे, जाणून घेऊया या विशेष माहितीतून. भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जींद ते सोनीपत मार्गावर सुरू झाली आहे. ही ट्रेन पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर आधारित असून स्वच्छ ऊर्जा वापरणाऱ्या भविष्यातील रेल्वे व्यवस्थेचे प्रतीक मानली जात आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया हायड्रोजन ट्रेन म्हणजे काय. ही प्रत्यक्षात इलेक्ट्रिक ट्रेनच असते, मात्र ती ओव्हरहेड विजेच्या तारांवर अवलंबून नसते. ट्रेनमध्येच हायड्रोजन इंधनाच्या मदतीने वीज तयार केली जाते आणि त्याच विजेवर मोटर्स चालून ट्रेन धावते. आता पाहूया ही ट्रेन कशी काम करते. ट्रेनच्या छतावर विशेष हायड्रोजन टाक्या बसवलेल्या असतात. या टाक्यांमधील हायड्रोजन फ्युएल सेल्समध्ये ऑक्सिजन सोबत रासायनिक प्रक्रिया करतो. या प्रक्रियेत वीज निर्माण होते. ही वीज ट्रेनच्या इलेक्ट्रिक मोटरला पुरवली जाते आणि ट्रेन पुढे धावते. उरलेली अतिरिक्त ऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते, जी गरज पडल्यास वापरली जाते. या प्रक्रियेत धूर किंवा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत नाही. बाहेर पडते ती केवळ पाण्याची वाफ. त्यामुळे या ट्रेनला झिरो एमिशन किंवा ग्रीन ट्रेन असे म्हटले जाते. डिझेल ट्रेन आणि हायड्रोजन ट्रेनमध्ये मोठा फरक आहे. डिझेल इंजिनमधून कार्बन उत्सर्जन होते, तर हायड्रोजन ट्रेन पर्यावरणाला हानी न पोहोचता प्रवास घडवते. तसेच आवाजही तुलनेने कमी असतो. भारतातील बहुतांश रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले असले तरी दुर्गम, डोंगराळ आणि हेटरेज रेल्वे मार्गावर विजेच्या तारा टाकणे कठीण असते. अशा ठिकाणी हायड्रोजन ट्रेन प्रभावी पर्याय ठरू शकते. या ट्रेनचा नियमित वेग सुमारे 75 किलोमीटर प्रति तास असून चाचणी दरम्यान तिने अधिक वेग गाठला आहे. जींद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन भरण्यासाठी विशेष फ्युएल स्टेशनही उभारण्यात आले आहेत. भारतात हायड्रोजन ट्रेन सुरू झाल्यामुळे देश स्वच्छ ऊर्जा आणि आधुनिक रेल्वे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या जगातील निवडक देशांच्या यादीत सामील झाला आहे. ही केवळ एक नवीन ट्रेन नसून हरित आणि शाश्वत भविष्यासाठी भारताने उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हायड्रोजन ट्रेनमुळे स्वच्छ ऊर्जा, कमी प्रदूषण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा अध्याय भारतीय रेल्वे सुरू झाला आहे. भविष्यात अशा ट्रेन देशातील इतर मार्गावरही धावतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.